बजेट अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने देखील सरकारच्या धोरणावर टीका केली आहे। आज अधिवेशन आहे आणि मुख्यमंत्र्यांनी काल चहापान दिले सगळ्या मंत्र्यांना, फोटो वगैरे काढून हसरे सगळे हसतायत वगैरे। चेहऱ्यावर जरी हास्य असलं तरी हृदयामध्ये काय त्यांना लवकरच कळेल। ते हसऱ्या फोटोकडे जाऊ नका, खतखत आहे ना मनामध्ये सगळ्यांच्याच। चहापानाबरोबरचे हसरे फोटो मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारने प्रसिद्ध केले आहेत। आम्हाला आनंद आहे त्याचा। आम्हाला चहामध्ये विष कालवायचं नाहीये। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर स्वतंत्र उपलोकायुक्तांची नेमणूक करावी अशा शब्दात शिवसेनेनं सामनावरून मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा लक्ष केलंय। मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकांपासून पारदर्शकतेची घडी बसवायला सुरुवात करावी आणि यातून एक आदर्श पायंडा घालून द्यावा असा सल्लाही शिवसेनेनं सामनावरून भाजपला दिलाय। मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर सगळ्यात जास्त घोटाळे हे नागपूर महापालिकेत आहेत, तर तेथे तुम्ही उपलोकायुक्त का बसवत नाही अशी टीका देखील सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे। सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय लिहिलंय ते पाहूयात। मुंबईची खरी आणि सचोटीची पहारेकरी एकमेव शिवसेनाच आहे आणि हे सर्वमान्य सर्वपक्षीय सत्य आहे। या सचोटीवर तुम्ही काय म्हणून पहारेकरी बसवणार? खरं तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरच एका स्वतंत्र उपलोकायुक्ताची नेमणूक करणं गरजेचं आहे। मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकांपासून पारदर्शकतेची घडी बसवायला सुरुवात करावी आणि एक आदर्श पायंडा घालून द्यावा। मुंबईचं काय करायचं ते आम्ही पाहू अशा अनेक थैलीबाज लचांडांना आम्ही पुरून उरलो आहोत, त्यामुळे कोणत्याही टांगत्या तलवारीची भीती आम्हाला नाही असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय। हा जो काही भ्रष्टाचार वगैरे तुम्ही आहे म्हणताय तो काय फक्त मुंबईतच आहे का? सगळ्यात जास्त घोटाळे हे नागपूर महापालिकेत आहेत, मग तेथे तुमचे उपलोकायुक्तांचे लचांड का नाही? पुणे, पिंपरी चिंचवड वगैरे महानगरपालिकांमध्ये देखील पारदर्शकता आणण्यासाठी उपलोकायुक्तांना का नेमले नाही? यामागचे गोडबंगाल लोकांना समजतं। राज्यातील सर्वच नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांच्यावरही मग उपलोकायुक्त नेमायला हवेत असंही सामनावरून म्हणण्यात आलंय। पारदर्शक कारभाराची इतका छंद जडला असेल, हा छंद आहे, हॉबी, तर मग त्याने ती सुरुवात फक्त मुंबई महानगरपालिकेपासून न करता या राज्यातल्या सर्वच महानगरपालिका आहेत। मग नागपूर, ठाणे महानगरपालिका भले शिवसेनेकडे आहे, पुणे, पिंपरी चिंचवड, उल्हासनगर सगळ्या महानगरपालिकामध्ये तुम्ही उपलोकायुक्त बसवा, सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये उपलोकायुक्त बसवा आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्राचं जे मंत्रालय आहे त्या मंत्रालयामध्ये कॅबिनेटच्या बैठकीला लोकायुक्त बसवा। सरकारचं बरंचसं काम मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानातून चालतं, वर्षा बंगल्यातून, तिथे एक उपलोकायुक्त बसवा।